पोलीस यंत्रणेनं आणि इथल्या प्रशासनानं पुतळ्याला हात लावता कामा नये। जर हा पुतळा हल्ला तर आम्ही सर्वच इथं विष पिऊन आत्महत्या करणार आहे। बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊंचा पुतळा झाला पाहिजे, अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागे बघणार नाही। की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा, तर ती देखील आमची तयारी आहे। इथं अण्णाभाऊंचा पुतळा झाला नाही तर येत्या काळामध्ये ह्या तहसील कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा झालेला आहे। इस्लामपुरात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बुधवारी टक्कर मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात तीव्र भावना व्यक्त करत 3 तरुणांनी डोके फोडून रक्त सांडले आणि प्रशासन व लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त केलाय। तहसीलदार कार्यालयाजवळ हा मोर्चा थांबवण्यात आला। पोलीस बंदोबस्त तैनात असताना तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपली माथी भिंतीवर आपटून जोरदार निषेध नोंदवला। कार्यकर्ते मागणी करत आहेत की 1 ऑगस्ट रोजी बसवलेला तात्पुरता अर्धपुतळा हटवू नये आणि त्याच जागी पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसवावा। आज इस्लामपूर प्रशासकीय इमारतीजवळ तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवलेला आहे। हा पुतळा पोलीस यंत्रणेनं गनिमी काव्यानं काढून नेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। आमची पोलीस यंत्रणेनं एक सूचक विनंती की आज या कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊसाठी इथे डोकी फोडून घेऊन रक्त सांडलेलं आहे। जर या ठिकाणाहून हा पुतळा हलवला गेला तर याच ठिकाणी आमचे कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी जीव दिल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे पोलीस यंत्रणेनं आणि इथल्या प्रशासनानं पुतळ्याला हात लावता कामा नये। जर हा पुतळा हल्ला तर आम्ही सर्वच इथं विष पिऊन आत्महत्या करणार आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन, पोलीस यंत्रणेतले DYSP, SP, तहसीलदार प्रांत हे असतील। आणि हा पुतळा याच ठिकाणी त्यांनी तात्पुरती मान्यता आजच देऊन हा पुतळा इथं कायम करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे। 1 ऑगस्ट रोजी रात्री बसवला आम्ही, तरी प्रशासनानं आम्हाला चौक पाऊस 1 दिवस अगोदर केलं। या प्रशासनाला अण्णाभाऊंची का अलर्जी आहे? इथं असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमागे लागून आम्हाला पाठलाग करून आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न प्रशासन करत आहे। जर इथं अण्णाभाऊंचा पुतळा झाला नाही तर येत्या काळामध्ये ह्या तहसील कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा झालेला आहे। 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही बसवलेला आहे। अनेक वर्षाची मागणी सातत्याने आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून केली, तर प्रशासनानं आम्हाला कुठलाही त्याचा पाठपुरावा केला नाही, कुठला आम्हाला न्याय देण्याचं काम केलं नाही। अण्णाभाऊ साठे या वाळवा तालुक्यातले असून या वाळवा तालुक्याचे येणे देणे घेणे हे इस्लामपूरमध्ये सगळं होत आहे आणि इस्लामपूरमध्ये अनेक महामानवांचं पुतळा आहेत। व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामानव नाहीत का? त्यांना जातीच्या तेढामध्ये अडकवले जातंय का? ह्या भूमिका सारखं आम्हाला सातत्याने आमच्या जीवाला आविर्भाव करायला लागल्यात। त्यामुळं आम्ही आता आमचा जीव गमवायला लागला तरी आम्ही मागे पडणार नाही। आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय, पण एक दिवस असा येईल की ह्याच तालुक्यामध्ये 4 ते 5 मावळे जीव त्यांचं जाईल, त्याला सर्वस्व प्रशासन आणि हे प्रस्थापित अधिकारी ह्या जबाबदार असतील। मला जातून म्हणून एवढं सांगायचं आहे, तहसीलदार ऑफिसच्या समोर शिवाजी महाराजांच्या साईडला बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊंचा पुतळा झाला पाहिजे, अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागे बघणार नाही। फक्त आमची इच्छा आहे काय, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर झाला पाहिजे, नाहीतर जेव्हाचं काय बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील एवढं सांगतो। आज या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये 1 तारखेपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृत पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले 5 ते 6 दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत। तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही। काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं। तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही। मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे. आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलोया. उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे. प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय चालू असलेला विषय प्रशासनानं 2019 साली झालेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा ठराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद, हातकणंगले. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.